नमस्कार, सर्वांना नवीन वर्षाच्या आजच्या पत्रकार दिनाच्याही शुभेच्छा। माळसाकांताच्या या नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्सव साजरा होणार। या उत्सवासाठी स्थानिक देवस्थान ट्रस्ट असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग असतील यांच्या वतीनं पूर्वतयारीसाठी मागं बैठक झालेली होती। त्यामध्ये सर्व नियोजन करण्यात आलेलं होतं। त्या नियोजनाप्रमाणे झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज या विभागाचे विधानसभा सदस्य आमदार मनोजदादा घोरपडे, त्याचबरोबर ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि सर्व प्रशासकीय विभाग यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली। त्या बैठकीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना अतिशय कमी वेळामध्ये देवाचं दर्शन व्हावं, सर्व सुविधा मिळाव्यात, मग ते स्वच्छता असेल, पाणी असेल, आरोग्य असेल किंवा दर्शन हे असेल किंवा परिसरामध्ये त्याला वावरण्यासाठी जी काही आवश्यक सुविधा असतील त्याच्याविषयी पूर्णपणे चर्चा झाली। सर्व विभागांनी चांगली तयारी केलेली आहे। काही नव्यानं सूचना दिलेल्या आहेत, त्याचीही तयारी आगामी 2-3 दिवसांमध्ये पूर्ण होईल आणि मला खात्री आहे की या गावातील सर्व नागरिक जे आहे या लग्नाचं म्हणजे मूळ सोहळा जो आहे तो माळसाकांताचं लग्न आहे आणि त्या सोहळ्यासाठी सर्वजण त्यांनी आयोजक म्हणून हे सहभागी होत आहेत। येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं, सर्व भाविकांचं आपण सर्वजण मिळून अतिशय आनंदाने स्वागत करणार आहोत, त्यांची व्यवस्था करणार आहोत आणि मला खात्री आहे की हा सोहळा निश्चितपणे पुढील सर्व वर्षांसाठी लक्षात राहण्यासारखा होईल आणि पत्रकार बांधव असतील, सर्व इतर नागरिक असतील यांचंही आम्हाला निश्चितपणे सहकार्य लाभणार आहे। हा सोहळा केवळ इथे येणाऱ्या भाविकांपर्यंत मर्यादित आपल्याला ठेवायचा नाही आहे, तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातील जे माळसाकांताचे भाविक आहेत यांच्यापर्यंत लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पोचवायचं आहे आणि निश्चितपणे त्या सर्वांना त्या देवदर्शनाचा आनंद द्यायचा आहे। धन्यवाद। सर, याच्यासाठी आपण पोलिसांची जादा प्रमुख मागणी आपत्कालीन आपण काय वेगळी व्यवस्था केली आहे? दरवर्षी अशा पद्धतीनं ज्या कार्यक्रमामध्ये, यात्रामध्ये, महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक आणि लोक येत असतात त्याविषयीचं नियोजन आपण आपत्ती व्यवस्थापन आराखड्याच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे करत असतो। त्याच्यामध्ये आपण इन्सिडेंट कमांडंट म्हणून काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर आपण पोलीस व्यवस्था केलेली असते, त्याचबरोबर होमगार्डची व्यवस्था केलेली असते। किंबहुना मी असं आवाहन केलेलं आहे की या गावामधल्या प्रत्येकाने व्हॉलेंटियर्स म्हणून काम केलं पाहिजे आणि पोलिसांच्या वापराची गरजच पडली नाही पाहिजे। आपण जर शिस्त पाळली, आपण नियोजनाप्रमाणे काम केलं सर्वांनी, तर बळाचा वापर करण्याची कुठेही गरज पडत नाही, कारण येणारा माणूस भाविक आहे। तो पोलिसांच्या बळाने आपल्याला नियंत्रित करायचा नाही, आपल्याला प्रेमाने त्याला सर्व मार्गक्रमण करायचं आहे आणि हा भाविकांचा आनंदाचा उत्सव आहे। त्यामुळे या सगळ्या व्यवस्था आपण निश्चितपणे पार पाडणार। सर, आता बघितलं तर बऱ्याच ठिकाणी पोलीस मित्र संघटना आहेत, तर आता म्हटलं की स्वयंसेवी पोलीस मित्र संघटना बऱ्याचशाच आहेत, पण त्यांना प्रशासनानं कोणतंच मार्गदर्शन मिळत नाही। मान्य पोलीस अधीक्षक असतील, त्यांची सर्व टीम असेल, ती या दृष्टिकोनातून पूर्व तयारी करेल। जर काही त्यांच्याकडनं आता राहिलेलं असेल तर या ठिकाणी माझ्यासोबत ॲडिशनल SP मॅडम डॉक्टर कडूकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या त्याची नोंद घेतील आणि त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करण्याची जी काही बाब शिल्लक असेल ती पण निश्चितपणे करतील। थँक्यू। दादा, पहिलं तर शुभेच्छा तुम्हाला, पहिल्यांदा आमदार झाला तुम्ही। यात्रेसंबंधी कसं नियोजन केलं आहे, काय प्रतिक्रिया? आज आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी नियोजनाची बैठक संपन्न झाली। प्रत्येक विभागाचा अतिशय सखोल अशा पद्धतीनं आढावा घेऊन ज्या अडचणी आजपर्यंत आलेल्या आहेत यात्रेमध्ये ते पुढच्या काळामध्ये येऊ नये अशा पद्धतीच्या सूचना आणि प्रशासनाला त्या पद्धतीनं आदेश या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत आणि यावेळीची यात्रा ही आजपर्यंतच्या यात्रेपेक्षा वेगळी असेल असं मला निश्चित या ठिकाणी वाटतंय। आणि आज पर्यटनच्या माध्यमातून या देवस्थानाला जवळपास 3 कोटी रुपये शासनानं दिलेले आहेत। त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये दर्शनबारी असेल, त्या ठिकाणी जे काही बहुलं म्हटलं जातं त्याच्या आसपासचा परिसर ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्याची पण डेव्हलपमेंटची कामं या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय शंभूराजी देसाई आपले पर्यटन मंत्री आहेत, तसेच आणखी 3ही मंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत। या माध्यमातून या देवस्थानचं अतिशय चांगल्या पद्धतीनं एक रोडमॅप करून येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू।